नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नियोजनाचं अर्थशास्त्र हा जो आपला पेपर नंबर 8 आहे, या पेपर नंबर 8 मधील आपलं जे तिसरं युनिट आहे आर्थिक विकासाचे सिद्धांत, हे आर्थिक विकासाचे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत पाहत असताना आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणारा जो पहिला सिद्धांत आहे, या पहिल्या सिद्धांताच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी करणार आहोत। प्रामुख्यानं रिकार्डोचा असणारा जो आर्थिक विकासाचा सिद्धांत आहे, हा आर्थिक विकासाचा सिद्धांत नेमका काय आहे या संदर्भामध्ये जी सविस्तर चर्चा आहे, ही सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत। प्रामुख्यानं जो आर्थिक विकास आहे, या आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला चर्चा केली जाते त्यावेळेला वेगवेगळे दृष्टिकोन समोर येत असलेले आपल्याला दिसून येतात। प्रामुख्यानं त्यामध्ये सुरुवातीला आपण जो सनातनवादी दृष्टिकोन आहे, हा सनातनवादी दृष्टिकोन नेमका काय आहे हा भाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे। आणि प्रामुख्यानं स्मिथ, रिकार्डो, माल्थस, जे.बी.सी. हे जे काही विचारवंत आहेत, हे विचारवंत प्रामुख्यानं सनातनवादी विचारवंत म्हणून ओळखले जात असलेले आपल्याला दिसून येतात। त्यामध्ये प्रामुख्यानं रिकार्डोचा जो काही आर्थिक विकासाचा सिद्धांत आहे, या आर्थिक विकासाच्या सिद्धांताच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा आपल्याला करायची आहे। स्मिथ नंतर रिकार्डोला सनातनवादी विचारवंत म्हणून ओळखलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्यानं डेव्हिड रिकार्डोचा राज्यशास्त्र आणि करविषयक तत्व हा जो काही जगप्रसिद्ध ग्रंथ आहे, हा ग्रंथ 1887 मध्ये त्यानं प्रसिद्ध केलेला आपल्याला दिसून येतो। आणि या ग्रंथामध्ये प्रामुख्यानं रिकार्डोनं उत्पादनाबरोबरच विभाजनाच्या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आपल्याला दिसून येते। ॲडम स्मिथ प्रमाणे रिकार्डोने सुद्धा आर्थिक विकासाचा सूत्रबद्ध अशा स्वरूपाचा सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसून येतो। परंतु रिकार्डो याचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की प्रामुख्यानं संपत्तीचं स्वरूप आणि संपत्तीच्या निर्मितीची असणारी वेगवेगळी कारणे याबाबत अर्थशास्त्रामध्ये जरी चर्चा झालेली असली तरी खऱ्या अर्थानं अर्थशास्त्रामध्ये संपत्तीच्या निर्मितीमध्ये जे घटक सहभागी होतात, म्हणजेच प्रामुख्यानं भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, हे जे काही उत्पादनाचे वेगवेगळे घटक आहेत, या वेगवेगळ्या घटकांचा मोबदला नेमका कशा पद्धतीनं दिला जातो याचं विश्लेषण रिकार्डो यांनी आपल्या उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्यानं रिकार्डोच्या आर्थिक विकासाचा सिद्धांत सीमांत आणि वाढीव उत्पादनावरती आधारित असलेला आपल्याला दिसून येतो। प्रामुख्यानं यामध्ये सीमांत तत्व आणि राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असणारा खंडाचा वाटा त्यानं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो। इतर जे काही घटक आहेत, म्हणजेच की जो काही वाढावा आहे त्याला त्याने या ठिकाणी नफा असं म्हटलं गेलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। प्रामुख्यानं रिकार्डोचा असणारा आर्थिक विकासाचा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत विचारात घेत असताना त्याने काही गृहीते विचारात घेतलेले आपल्याला दिसून येतात। या गृहीतांच्या संदर्भामध्ये प्रामुख्यानं जी चर्चा आहे ही चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यातील पहिलं गृहीत आहे श्रमाचा पुरवठा आणि किंमत दिलेली असते किंवा माहीत असते आणि ती स्थिर असते, असं पहिलं गृहीत त्यानं विचारात घेतलेलं आपल्याला दिसून येतं। दुसरं गृहीत आहे प्रामुख्यानं श्रमिकांना निर्वाह पातळीवरती वेतन दिलं जातं, म्हणजेच की श्रमिकांना निर्वाह एवढंच वेतन त्या ठिकाणी दिलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं। तिसरं गृहीतक आहे श्रम आणि भांडवल हे उत्पादन प्रक्रियेमध्ये बदलते घटक असलेले आपल्याला पाहावयास मिळतात किंवा ते महत्त्वाचं कार्य या ठिकाणी करत असलेले आपल्याला दिसून येतात। त्यानंतर चौथं गृहीत या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे जमिनीचा वापर धान्य उत्पादनासाठी केला जातो, म्हणजेच की जमिनीचा वापर फक्त धान्य उत्पादनासाठीच केला जातो आणि जमिनीचा जो काही
पुरवठा आहे, हा जमिनीचा पुरवठा मर्यादित असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. हे चौथं गृहीत त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. पाचवं गृहीत आपल्याला सांगता येतं, जमिनीमध्ये घटत्या सीमांत उत्पादकतेचं जे तत्व आहे हे तत्व लागू होतं. म्हणजेच जमिनीमध्ये जसं उत्पादन घेतलं जाईल तसं कालांतरानं उत्पादनामध्ये घट होत जाते, हे तत्व त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. सहावं गृहीत विचारात घेतलेलं आहे की बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते. म्हणजेच की पूर्ण स्पर्धेचा बाजार हे रिकार्डोच्या आर्थिक विकासाच्या सिद्धांतातील महत्त्वाचं गृहीत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर सातवं गृहीत आपल्याला सांगता येतं, भांडवल संचय नफ्याच्या प्रेरणेने होत असतो. म्हणजेच की प्रामुख्याने भांडवलाचा जो संचय आहे हा संचय भांडवलदार कशासाठी करतात, तर अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी करत असतात. हे त्याचं सातवं गृहीत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आठवं गृहीत आपल्याला सांगता येतं की धान्याची मागणी ही पूर्ण लवचिक असून शेती उत्पादनासाठी जमिनीचा वापर केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की जमिनीचा जो वापर आहे हा जमिनीचा वापर शेतीचं उत्पादन करण्यासाठी केला जात असल्याचं त्यानं या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरचं नवं गृहीत आपल्याला सांगता येतं, भांडवल हे एकजिन्सी स्वरूपाचं असल्याचं त्यानं या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला दिसून येतं. आणि सगळ्यात शेवटचं गृहीत त्यांनी विचारात घेतलेलं आहे, उत्पादन तंत्र हे स्थिर असलेलं आपल्याला दिसून येतं. या उत्पादन तंत्रामध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही असं त्यांनी या ठिकाणी गृहीत धरलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतर यातला जो आपला पुढचा भाग आहे, या पुढच्या भागाच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यांनी सिद्धांताची मांडणी करत असताना उत्पादन फलनाचा विचार या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. रिकार्डोनी आपल्या सिद्धांतामध्ये भूमी, भांडवल आणि श्रम हे उत्पादनाचे असणारे जे काही महत्त्वाचे घटक आहेत, हे महत्त्वाचे घटक विचारात घेतलेले आपल्याला दिसून येतात. आणि रिकार्डोनं उत्पादन फलनाच्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देत असताना प्रामुख्यानं दोन बाबी या ठिकाणी विचारात घेतलेल्या आहेत. म्हणजेच की उत्पादन फलनामध्ये घटत्या सीमांत उत्पादकतेचं तत्व लागू होतं आणि दुसरी बाब त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेले आहे की जे काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर आहे हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. या दोन बाबींचा विचार रिकार्डो यांनी उत्पादन फलनामध्ये घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं रिकार्डो यांनी स्पष्ट केलेलं आहे की जमिनीची सीमांत उत्पादकता सातत्यानं घटत असलेले आपल्याला दिसून येते, परंतु ही घटती सीमांत उत्पादकता नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळं काही कालावधीसाठी वाढवता येत असलेली आपल्याला पाहावयास मिळते किंवा घटती सीमांत उत्पादकता ही स्थिर ठेवता येत असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि हे जे काही जमिनीची असणारी जे काही घटती सीमांत उत्पादकता आहे ही घटती सीमांत उत्पादकता अल्प कालावधीसाठी स्थिर ठेवता येते. दीर्घ कालावधीमध्ये पुन्हा जमिनीची सीमांत उत्पादकता घटत जात असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं रिकार्डोच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे भूमी, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान या सर्व घटकांचं फल असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की उत्पादन फलन हा पहिला भाग त्यांनी या ठिकाणी विचारात घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर यातला जो पुढचा भाग आहे, आर्थिक विकासामध्ये असणारे जे काही प्रमुख घटक आहेत हे प्रमुख घटक आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन नेमकं कशा पद्धतीने होतं. म्हणजेच की आर्थिक विकासामध्ये असणारे प्रमुख घटक नेमके कुठले आहेत आणि त्या प्रमुख घटकांचा राष्ट्रीय उत्पन्नामधील हिस्सा किती आहे याबाबतची चर्चा करत असताना त्याने प्रमुख 3 घटकांचा विचार या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामध्ये पहिला घटक आहे जमिनीचा पुरवठा. प्रामुख्यानं जमिनीचा पुरवठा या संदर्भामध्ये चर्चा करत असताना रिकार्डो यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक गट किंवा प्रत्येक ठिकाणी असणारा जो काही जमिनीचा पुरवठा आहे हा स्थिर असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करत असताना किंवा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा निर्धारित करत असताना जमिनीचा पुरवठा हा
घटक नेहमी स्थिर राहत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अर्थव्यवस्थेची जसजशी प्रगती होत जाते तसतसं सुपीक जमीन मोठ्या प्रमाणामध्ये लागवडीखाली आणली जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने नवीन वसाहती करण्यासाठी गेलेले जे काही लोक आहेत हे लोक सुरुवातीला काय करतील तर सुपीक जमीन मोठ्या प्रमाणामध्ये वापरात आणतील. या अगोदर आपण रिकार्डोचा जो काही खंड सिद्धांत आहे हा खंड सिद्धांत पाहिलेला आहे. या खंड सिद्धांतामध्ये सुद्धा प्रामुख्याने खंडाची निर्मिती कशा पद्धतीनं होते याचं स्पष्टीकरण करत असताना रिकार्डो यांनी सुपीक जमिनीचा पुरवठा हा मर्यादित असल्यामुळं खंडाची निर्मिती होते असं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी विचारात घेत असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी जमिनीच्या पुरवठ्याचाच विचार केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. वाढत्या लोकसंख्येबरोबर सुपीक जमिनीचा पुरवठा काय होतो तर अपुरा पडत जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि काय केलं जातं तर दुय्यम दर्जाची किंवा कमी सुपीक जमीन या ठिकाणी लागवडीखाली आणली जाते. जमिनीतील सुपीकतेतील हा जो काही फरक आहे या फरकामुळं घटत्या सीमांत उत्पादकतेचं तत्व या ठिकाणी लागू होतं. म्हणजेच प्रामुख्यानं सुपीक जमिनीपेक्षा मध्यम सुपीक किंवा कमी सुपीक जमिनीवरती येणारं उत्पादन हे कमी असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजेच की या ठिकाणी सीमांत उत्पादकतेमध्ये घट होत जात असलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं सुपीक जमीन मिळवण्याच्या दृष्टिकोनातून भांडवलदारांच्या मध्ये जी स्पर्धा आहे ही स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जमीनदारांचा जो हिस्सा आहे हा हिस्सा वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं हा जो काही पहिला भाग आहे या पहिल्या भागाच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण केलेली आहे. यानंतरचा यातील जो दुसरा भाग आहे की भांडवलदार. या भांडवलदाराच्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. भांडवलदार ज्या ठिकाणी जास्तीत जास्त नफा मिळतो त्याच ठिकाणी भांडवल गुंतवणूक करत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की उत्पादन कार्यातील दुसरा जो महत्त्वाचा घटक रिकार्डो यांनी विचारात घेतलेला आहे तो आहे भांडवलदार. आणि हा जो भांडवलदार आहे हा भांडवलदार काय करतो की ज्या ठिकाणी जास्त नफा मिळतो त्या ठिकाणीच गुंतवणूक करत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतो. आणि भांडवलदार नेहमी ज्या ठिकाणी जास्त नफा मिळेल अशा ठिकाणांचा शोध घेत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रामध्ये किंवा अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात नफ्याच्या दरामध्ये समानता प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून जी स्पर्धा आहे ही स्पर्धा निर्माण होते. आणि या स्पर्धेमधूनच प्रामुख्यानं भांडवलदार नफ्याची पुनर्गुंतवणूक करतात आणि भांडवल संचयाची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने भांडवलदारांच्या भांडवल संचयाच्या प्रवृत्तीमधून भांडवल संचयाची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याचं रिकार्डो यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर यातला जो तिसरा घटक आहे हा तिसरा घटक सांगितलेला आहे श्रमिक. म्हणजेच की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये असणारा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं श्रमिक या घटकाला निर्वाह पातळी एवढं वेतन प्राप्त होत असलेलं आपल्याला दिसून येतं. निर्वाह पातळीपेक्षा वेतन दर जास्त झाला तर श्रमिकांची संख्या वाढते. उलट परिस्थितीमध्ये वेतन दर काय होतो घटत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच प्रामुख्यानं श्रमिक हा उत्पादनाच्या प्रक्रियेमधील महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. या तीन घटकांचा विचार त्यानं या ठिकाणी केलेला आहे. आणि यामधून पुढे जाऊन भांडवल संचयाची जी काही प्रक्रिया आहे ही भांडवल संचयाची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीनं सुरू होते याचं स्पष्टीकरण रिकार्डो यांनी या ठिकाणी दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. रिकार्डोच्या मते भांडवल संचय नफ्यामुळे निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कारण नफ्यामधून बचतीची जी प्रवृत्ती आहे ही बचतीची प्रवृत्ती निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि या बचतीमधून निर्माण होणारी रक्कम भांडवलदार भांडवल म्हणून वापरत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. भांडवल संचय बचत करण्याची कुवत आणि बचत करण्याची इच्छा या दोन गोष्टींच्या वरती अवलंबून असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की भांडवल संचय करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती प्रामुख्याने बचत करण्याची कुवत
आणि बचत करण्याची इच्छा या दोन घटकांच्या वरती भांडवल संचयाची प्रक्रिया अवलंबून असलेली आपल्याला पाहावयास मिळते. बचत करण्याची कुवत समाजाच्या उत्पन्नावरती अवलंबून असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं लोकांची बचत करण्याची कुवत समाजाच्या उत्पन्नावरती अवलंबून असते. समाजाला मिळणारं उत्पन्न जर जास्त असेल तर समाजाची बचत मोठ्या प्रमाणावरती असते. समाजाची बचत करण्याची प्रवृत्ती जर कमी असेल तर प्रामुख्यानं ही जी काही बचत आहे ही बचत सुद्धा काय होते, कमी असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि प्रामुख्यानं भांडवलदार जे आहेत हे भांडवलदार काय करत असतात, आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचा बहुतांश भाग बचत करतात आणि या बचतीचा जो वापर आहे हा वापर पुनर्गुंतवणुकीसाठी करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं भांडवलदार मजुरांना त्यांची मजुरी देऊन शिल्लक राहिलेला जो काही भाग आहे हा शिल्लक राहिलेला भाग वाढावा म्हणून ओळखला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि हा जो वाढावा आहे हा वाढावा नफ्याच्या आधारावरती ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं ही जी काही भांडवल संचयाची प्रक्रिया आहे ही भांडवल संचयाची प्रक्रिया भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती असलेला आपल्याला पाहावयास मिळते. नफ्याच्या दरावर वाढाव्याचा जो काही आकार आहे हा आकार ठरत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्या अनुषंगानं आपण नफ्याचा दर नेमका कशा पद्धतीचा आहे या संदर्भामध्ये असणारी जी काही सविस्तर चर्चा आहे ही सविस्तर चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रामुख्यानं नफ्याच्या दरावर भांडवल संचयाची जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अवलंबून असलेली आपल्याला पाहावयास मिळते. याचं कारण जर आपण विचारात घेतलं तर ज्या वेळेला नफ्याचा दर अधिक असतो त्यावेळेला भांडवल संचयाची इच्छा म्हणजेच बचत अधिक असलेली आपल्याला दिसून येते. भांडवल संचयाची जी काही प्रक्रिया आहे ही भांडवल संचयाची प्रक्रिया त्यावेळेला काय होते, थांबते. म्हणजेच ज्या वेळेला नफ्याचा दर किमान धोका पत्करण्याचा खर्च भरून न निघण्याच्या पातळीपर्यंत कमी होतो त्यावेळेला वाढावा किंवा निव्वळ उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातून निर्वाह वेतन देण्यासाठी लागणारी रक्कम वजा केल्यानंतर शिल्लक राहणारा वाढीव भाग असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की नफ्याचा दर जेवढा जास्त तेवढी बचत आणि गुंतवणुकीची कुवत अधिक असलेली आपल्याला दिसून येते. रिकार्डोच्या मते भांडवल गुंतवणुकीमध्ये प्रामुख्यानं नफ्याचा अतिशय अल्प दर आणि शून्य निव्वळ उत्पन्न हे दोन अडथळे येत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. रिकार्डोच्या मते प्रामुख्यानं नफा आणि वेतन यांच्यामध्ये ऋणात्मक स्वरूपाचा संबंध असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच नफा ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला वेतन कमी होतं आणि वेतन ज्या वेळेला वाढवलं जातं त्यावेळेला नफ्याचं जे प्रमाण आहे हे घटत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. हा जो ऋणात्मक संबंध आहे हा ऋणात्मक संबंध प्रामुख्यानं रिकार्डो यांनी विचारात घेतलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं राष्ट्राचं जे काही एकूण उत्पन्न आहे हे एकूण उत्पन्न खंड, वेतन आणि नफा या तीन भागांच्या मध्ये विभागलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. खंड वजा केला तर राष्ट्रीय उत्पन्नाचं वेतन आणि नफा या दोन घटकांच्या मध्ये जे विभाजन आहे हे विभाजन केलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. यामधील एका घटकामध्ये जरी वाढ झाली तर दुसऱ्या घटकामध्ये घट झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच नफ्याचा दर आणि वेतन यांच्यामध्ये असणारा जो काही ऋणात्मक संबंध आहे हा ऋणात्मक संबंध त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यानंतर यातला जो पुढचा भाग आहे उद्योगाच्या नफ्यामध्ये होत जाणारी जी काही घट आहे ही घट नेमकी कशा पद्धतीची आहे याबाबतची चर्चा त्यांनी या ठिकाणी केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. प्रामुख्यानं रिकार्डोच्या मते शेतकऱ्यांच्या नफ्यानुसार अर्थव्यवस्थेमध्ये असणारे जे काही इतर सर्व उद्योग आहेत या इतर सर्व उद्योगांचा नफा नियमित होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच की शेतीतील वाढत्या नफ्यामुळं इतर उद्योगधंद्यामध्ये सुद्धा नफा वाढत जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो.
शेतीतील नफा जर घटला तर इतर उद्योगधंद्यामध्ये असणारा नफासुद्धा काय होतो, घटत जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळं शेती आणि उद्योगधंद्यातील नफा संतुलित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि हे संतुलन प्रामुख्यानं कामगारांच्या निर्वाह वेतनाचा दर शेती उत्पन्नाच्या किमतीवरून ठरत असल्यामुळं निर्माण होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजेच भांडवल साठ्यावरती आर्थिक विकासाचा जो दर आहे हा दर अवलंबून असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं शेती क्षेत्रातील नफ्याचा दर जर घटला तर उद्योगामध्ये सुद्धा नफ्याचा जो काही दर आहे हा दर घटत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचं कारण जर आपण विचारात घेतलं तर अन्नधान्याच्या किंमत वाढीचा परिणाम म्हणून उद्योगधंद्यामध्ये असणाऱ्या कामगारांना वेतन वाढवावं लागत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि याचा परिणाम म्हणून प्रामुख्यानं नफ्याच्या दरामध्ये किंवा उद्योग संस्थेच्या नफ्याच्या दरामध्ये जी काही घट आहे ही घट होत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच की प्रामुख्यानं अन्नधान्याच्या किमती या उद्योगातील नफ्याचा दर ठरवत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं भांडवल संचयाचे वेगवेगळे मार्ग या ठिकाणी नफ्याच्या दरामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. किंवा प्रामुख्यानं हे जे भांडवल संचयाचे असणारे जे काही वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गांचा विचार या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं भांडवल संचय किंवा भांडवलाचा साठा हा आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं भांडवल संचयाचे मार्ग स्पष्ट करत असताना कर आणि मुक्त व्यापार हे जे दोन घटक आहेत त्या दोन घटकांचा विचार रिकार्डो यांनी या ठिकाणी केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्याने त्यातील जो पहिला भाग आहे कर, भांडवल संचयाचा महत्त्वाचा स्रोत म्हणून प्रामुख्यानं कर या घटकाकडे पाहिलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. सरकारनं चैनीच्या वस्तूंच्या वरती किंवा चैनीच्या उपभोग्य वस्तूंवरती कर आकारला किंवा जमीनदार, भांडवलदार आणि श्रमिकांवरती सरकारनं जर कर आकारला तर त्याद्वारे सर्व घटकांकडील साधने किंवा कराच्या माध्यमातून जो काही पैसा आहे हा पैसा सरकारकडं हस्तांतरित होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. पण हे कर गुंतवणूक असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. प्रामुख्यानं त्यानंतर मुक्त व्यापार हा जो काही भांडवल संचयाचा दुसरा घटक आहे हा दुसरा घटक या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आपल्याला पाहावयास मिळतो. मुक्त व्यापाराच्या मार्गाने देखील भांडवल संचय करणं शक्य असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. रिकार्डोच्या मते मुक्त व्यापार हा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. देशांतर्गत अन्नधान्य आयातीमुळं श्रमिकांचा वेतनाचा दर कमी राहतो. परिणामतः औद्योगिक उत्पादनाचा खर्च कमी होतो असा विचार रिकार्डो यांनी या ठिकाणी मांडलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि यामधूनच भांडवलदारांना जो काही फायदा आहे हा फायदा होतो आणि त्यामधून भांडवल संचयाचा वेग आणि आर्थिक विकासाचा जो वेग आहे हा वेग वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. परंतु अन्नधान्याच्या आयातीमुळं श्रमिकांची मागणी कमी होऊन त्यांच्यावरती हालाकीची किंवा बेकार होण्याची वेळ येऊ नये ही दक्षता घेणं हे महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं भांडवल संचयाचे मार्ग स्पष्ट करत असताना कर आणि मुक्त व्यापार हे दोन घटक त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आपल्याला पाहावयास मिळतात. पुढे जाऊन प्रामुख्यानं आर्थिक विकासाची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीनं सुरू होते याचं स्पष्टीकरण रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतामध्ये दिलेलं आपल्याला ते पाहावयास मिळतं. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये असणारं जे काही उत्पन्न आहे म्हणजेच विशिष्ट कालखंडामध्ये उत्पादित वस्तूंचं असणारं जे बाजार मूल्य आहे त्याला या ठिकाणी आपण एकूण उत्पन्न असं म्हणत असतो. ज्या वेळेला एकूण उत्पन्नामधून वेतन आणि भांडवलावरील खर्च वजा केला जातो त्यावेळेला शिल्लक राहिलेला जो काही भाग आहे त्या भागाला शुद्ध उत्पन्न असं म्हटलं जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. याला आपण नफा असं सुद्धा म्हणत असतो. ज्याचा वापर आपण भांडवल संचयासाठी करतो. म्हणजेच की प्रामुख्याने नफ्याचा जो वापर आहे हा नफ्याचा वापर कशासाठी केला जातो, भांडवल संचयासाठी केला जातो.
विकासाची जी प्रक्रिया आहे ही विकासाची प्रक्रिया भांडवल संचयाच्या गुंतवणुकीतूनच निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. रिकार्डोनं याचं स्पष्टीकरण देत असताना नफा आणि वेतन याच्यामध्ये असणारा व्यस्त संबंध स्पष्ट केलेला आहे किंवा मगाशी आपण त्या संदर्भातील जी चर्चा आहे ही चर्चा केलेली आहे. म्हणजेच प्रामुख्यानं जर नफा वाढला तर वेतनाचे दर कमी होतात, नफा कमी झाला तर वेतनाचे जे दर आहेत हे दर वाढत असल्याचं त्यानं स्पष्ट केलेलं आहे. नफा वेतनावरती आणि वेतन अन्नधान्यांच्या किमतीवरती अवलंबून असल्याचं त्यानं स्पष्ट केलेलं आहे. अन्नधान्याच्या किमती या प्रामुख्यानं जमिनीच्या सीमांत उत्पादकतेवरून ठरत असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि धान्याच्या किमतीतील चढ उतारांमुळे श्रमिकांच्या वेतनामध्ये जो चढ उतार आहे हा चढ उतार होत असलेला आपल्याला दिसून येतो. ज्या वेळेला वेतनाचे दर कमी होतात त्यावेळेला नफ्यामध्ये वाढ होते आणि भांडवल संचयाची प्रक्रिया सुद्धा गती घेत असलेली आपल्याला पाहावयास मिळते किंवा गतिमान होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते आणि विकासाची जी प्रक्रिया आहे ही विकासाची प्रक्रिया सुरू होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्याने आर्थिक विकासाची ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया देशातील असणारं एकूण उत्पन्न असेल, वेतन असेल, भांडवल असेल, नफा असेल, वेतन असेल, अन्नधान्यांच्या किमती असतील, या सर्व घटकांच्या मधून आर्थिक विकासाची जी प्रक्रिया आहे ही आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर यातला जो पुढचा भाग आहे हा पुढचा भाग त्याने सांगितलेला आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जी स्थितीशील अवस्था आहे ही स्थितीशील अवस्था निर्माण होत असल्याचं त्याने स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच की प्रामुख्यानं अर्थव्यवस्था सातत्यानं आपला वृद्धी किंवा विकास घडवून आणू शकत नाही. काही काळ अर्थव्यवस्थेमध्ये स्थितीशील अवस्था निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची मागणी वाढून कमी जमीन लागवडीखाली आणली जाते आणि त्यामुळं चांगल्या जमिनीला खंड प्राप्त होतो, खंडावरील खर्च वाढत जातो, परिणामतः भांडवलदार आणि श्रमिकांचा असणारा जो हिस्सा आहे हा हिस्सा घटतो. वाढत्या लोकसंख्येमुळं सीमांत जमिनीचा वापर वाढून नफ्याचं प्रमाण या ठिकाणी घटत जात असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्यानं भांडवल संचयाची प्रक्रिया थांबते आणि अर्थव्यवस्थेमध्ये एक स्थितीशील अवस्था निर्माण होत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की प्रामुख्यानं विकासाची प्रक्रिया थांबते आणि अर्थव्यवस्था स्थितीशील अवस्थेला पोहोचत असल्याचं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रामुख्यानं रिकार्डोचा सिद्धांत आणि जे अविकसित देश आहेत याचा संबंध नेमका काय आहे याबाबतची चर्चा सुद्धा थोडक्यामध्ये या ठिकाणी करणार आहोत. अविकसित देशांच्या मध्ये भांडवल संचय घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून शेतीचा विकास, बचतीचे असणारे विविध मार्ग, नफा हे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्या मार्गांचा वापर केला जात असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आर्थिक विकासामध्ये भांडवल संचय ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतं. अविकसित देशांना रिकार्डोचा सिद्धांत हा तंतोतंत लागू पडत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. प्रामुख्यानं आपण पाहतो की अविकसित देशांच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढती लोकसंख्या, त्याचबरोबर लोकसंख्या अन्नधान्याच्या पुरवठ्यापेक्षा अधिक वेगानं वाढत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. तांत्रिक सुधारणांचा अभाव आपल्याला अविकसित देशांच्या मध्ये दिसतो. घटत्या सीमांत उत्पादकतेचं तत्व अविकसित देशांच्या मध्ये लागू होत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. लागवडी योग्य जमिनीचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. खंडाचे दर अधिक असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. श्रमाचा अतिरिक्त पुरवठा असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. कमी उत्पन्न पातळीचा बचतीवरती प्रतिकूल परिणाम आपल्याला दिसून येतो. गुंतवणुकीची कमी पातळी हे जे वेगवेगळे अडथळे आहेत ते वेगवेगळे अडथळे अविकसित देशांच्या मध्ये आपल्याला पाहावयास मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाची पातळी कमी होते आणि त्याचा जो बचतीवरती जो काही प्रतिकूल परिणाम आहे हा प्रतिकूल परिणाम होतो आणि प्रामुख्यानं बचतीवर झालेला जो काही प्रतिकूल परिणाम आहे या प्रतिकूल परिणामामुळं गुंतवणूक सुद्धा कमी राहत असलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजेच की रिकार्डोचा सिद्धांत आणि अविकसित देश यांच्यामध्ये नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती असते याबाबतची चर्चा त्याने या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर यातला जो शेवटचा भाग आहे रिकार्डोच्या सिद्धांतावरती केली गेलेली जी काही टीका आहे ही टीका
नेमकी कुठल्या पद्धतीची आहे याबाबतची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यातील पहिली टीका आहे स्थितीशील अवस्थेची कल्पना चुकीची. रिकार्डोनं आपल्या सिद्धांतामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये स्थितीशील अवस्था आपोआप निर्माण होते असं स्पष्ट केलेले, परंतु त्याच्या या विधानाला कुठलाही शास्त्रीय आधार त्यानं दिलेला आपल्याला दिसून येत नाही. जगातील कोणतीही अर्थव्यवस्था आजपर्यंत स्थितीशील अवस्थेला पोहोचलेली दिसून येत नाही अशा स्वरूपाची टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला दिसून येते. दुसरी टीका आहे निरहस्तक्षेप नीतीचं चुकीचं धोरण. रिकार्डोनं आपला जो सिद्धांत आहे हा सिद्धांत मांडत असताना प्रामुख्यानं निरहस्तक्षेप नीती हे गृहीत विचारात घेतलेलं होतं. रिकार्डोच्या मते पूर्ण स्पर्धेमुळं अर्थव्यवस्था आपोआप त्या ठिकाणी काय होते चालत असल्याचं त्यानं स्पष्ट केलेलं आहे. याच्यामध्ये सरकारनं कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करण्याची गरज नाही असं त्यानं सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु प्रत्यक्षामध्ये जगातील प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा अनिवार्य असलेला आपल्याला दिसून येतो किंवा सरकारचा हस्तक्षेप होत असलेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि त्यामुळं रिकार्डोनं गृहीत धरलेलं निरहस्तक्षेप नीती ही चुकीची आहे अशी टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरची तिसरी टीका आहे व्याजदराकडे दुर्लक्ष. रिकार्डोनं आपला सिद्धांत मांडत असताना व्याजदराकडे दुर्लक्ष केल्याची टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. रिकार्डोनं व्याजदराचा समावेश नफ्यामध्ये केला, परंतु व्याजदर हा भांडवलाचा स्वतंत्र मोबदला असतो या घटकाकडे रिकार्डोनं दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आणि त्यामुळं रिकार्डोला भांडवलदार आणि संयोजक यांच्यामध्ये असणारा जो काही फरक आहे हा फरक करता आलेला नाही अशी टीका केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. चौथी टीका आपल्याला सांगता येते अन्नधान्याव्यतिरिक्त शेती उत्पादनाकडं दुर्लक्ष. म्हणजेच प्रामुख्यानं रिकार्डोनं आपल्या सिद्धांतामध्ये शेतीतून फक्त अन्नधान्याचं उत्पादन होतं या एकाच घटकाकडं लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, परंतु शेतीमधून इतर अनेक उत्पादनं केली जातात याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. ही टीका त्याच्या सिद्धांतावरती केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. पाचवी टीका आपल्याला सांगता येते भांडवलदारांना अवास्तव महत्त्व. प्रामुख्यानं सिद्धांतामध्ये रिकार्डोनं भांडवलदार वर्गाला अवास्तव महत्त्व दिलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. इतर जे काही घटक आहेत या इतर घटकांना त्याने फारसं महत्त्व दिलेलं नाही. समाजातील भांडवलदार, जमीनदार, श्रमिक हे वर्गीकरण रिकार्डोनं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं, जे आजच्या कालखंडामध्ये लागू होत नाही. कारण समाजामध्ये भांडवलदारांच्या बरोबरच इतर जे काही घटक आहेत त्या घटकांचं महत्त्व उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. याकडं रिकार्डोनं दुर्लक्ष केल्याची टीका केली गेलेली आपल्याला दिसून येते. पुढची टीका आपल्याला सांगता येते लोकसंख्येबाबतची विसंगत कल्पना. प्रामुख्यानं वाढत्या लोकसंख्येबरोबरच वेतन दर वाढत नाहीत ही कल्पना वस्तुस्थितीशी सुसंगत असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आपण वास्तवामध्ये जर पाहिलं तर लोकसंख्या जसजशी वाढत जाते तसतसे वेतनाचे दरसुद्धा वाढत जात असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. या घटकाकडे त्यानं दुर्लक्ष केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्यानंतरची पुढची टीका आहे तंत्रज्ञान बदलाकडे दुर्लक्ष. रिकार्डोनं आपल्या सिद्धांतामध्ये तंत्रज्ञान बदलाचा विचार केलेला आपल्याला दिसून येत नाही. यंत्राच्या वापरामुळं श्रमाची विभागणी होऊन त्याचे इतर जे काही चांगले परिणाम आहेत ते चांगले परिणाम त्यानं या ठिकाणी विचारात घेतलेले नाहीत. तंत्रज्ञान बदलामुळं घटत्या सीमांत उत्पादकतेचा परिणाम नाहीसा करता येतो याकडे त्यानं दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. तंत्रज्ञानातील जो काही बदल आहे या बदलामुळं शेतीतील जे काही घटत्या सीमांत उत्पादकतेची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती नाहीसे करता येते या बाबीचा विचार त्याने या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येत नाही. आणि सगळ्यात शेवटची टीका आपल्याला सांगता येते विभाजनावरती अवास्तव भर. रिकार्डोने आपल्या सिद्धांतामध्ये उत्पादनापेक्षा
विभाजनावरती अतिरिक्त भर दिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हा सिद्धांत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जमीनदार, भांडवलदार, श्रमिक यांचा हिस्सा निश्चित करतो. यामध्ये देखील जमीनदारांना त्यानं महत्त्वाचं स्थान दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं आणि जो श्रमिक आहे या श्रमिक या घटकाला त्यानं दुय्यम स्वरूपाचं स्थान दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. प्रत्येकाचा त्याच्या कार्यानुसार हिस्सा ठरवण्यामध्ये रिकार्डो अपयशी ठरलेला आपल्याला पाहावयास मिळतो आणि त्यामुळं शुम्पीटर हा जो काही अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्रज्ञ होता, या अर्थशास्त्रज्ञानं रिकार्डोच्या या सिद्धांताला विकासाच्या सिद्धांताऐवजी विभाजनाचा सिद्धांत म्हणून टीका केलेली आपल्याला पाहावयास मिळते. अशा पद्धतीनं प्रामुख्यानं रिकार्डोचा हा जो काही सिद्धांत आहे, हा सिद्धांत या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. त्याच्या सिद्धांतावरती केले गेलेल्या ज्या काही टीका आहेत त्या टीकासुद्धा या ठिकाणी आपण विचारात घेतलेल्या आहेत. धन्यवाद.